तीर्थक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या 148व्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट नगरीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून देशभरातून येणाऱ्या स्वामी भक्तांचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने भक्तांसाठी विविध सुविधा व उपक्रम राबवण्यात येत आहेत। देवस्थानचे चेअरमन महेशजी इंगळे यांनी स्वामी भक्तांना अक्कलकोट येथे दर्शनासाठी येण्याचे आवाहन करत सर्वांचे हार्दिक स्वागत केले आहे। देवस्थानतर्फे श्री वटवृक्ष मंदिरात वातानुकूलित गाभारा व मंडप, मंदिर परिसराचे सुशोभीकरण तसेच भक्तांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यामध्ये रुग्णसेवेसाठी रुग्णालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय व विद्यार्थी वसतिगृह तसेच बालकांसाठी शिशु विकास मंदिर यांचा समावेश आहे। याशिवाय श्री राम मंदिर, श्री मुरलीधर मंदिर व श्री विठ्ठल मंदिर येथे भक्तांसाठी निवास व दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे। वर्षभर सण उत्सवाच्या काळात प्रसाद वाटप तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना व सेवेकऱ्यांना दैनंदिन भोजन प्रसादाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाते। तसेच मंदिर परिसरात होणाऱ्या उत्सव, यात्रा, सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी धान्य स्वरूपात मदत केली जाते। परगाहून येणाऱ्या दिंडी, पालखी सोहळ्यातील भाविक तसेच पारायण सप्ताह, हरिनाम सप्ताह, दत्तयाग, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देवस्थानच्या वतीने केली जाते। दरम्यान पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी स्वामीचरणी प्रणाम अर्पण करत अक्कलकोटमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यात येत आहे। देवस्थानच्या विश्वास मंडळात आत्माराम घाडगे यांच्यासह इतर सदस्यांचा सहभाग असून ट्रस्ट मार्फत विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत। देणगीदारांना आयकरात कायद्यानुसार 80G अंतर्गत सवलत उपलब्ध असल्याची माहितीही देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थांचं वटवृक्ष मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही महाराजांची 148वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असून या ठिकाणी प्रकट दिनापासून म्हणजे 20 मार्च पासून नगर प्रदक्षिणेला सुरुवात झाली। त्यानंतर या ठिकाणी 3 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत धर्मसंकीर्तनाला सुरुवात झाली। त्यानंतर 4 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत सामूहिक पारायणाला सुरुवात झाली, जे की गुरु लीलामृताचं पारायण आहे। त्या ठिकाणी 268 महिला या ठिकाणी दररोज या ठिकाणी पारायण करतात गुरु लीलामृतचं। त्याचं समाप्ती उद्या होणार असून त्यानंतर धर्मसंकीर्तनाची समाप्ती देखील उद्या होणार आहे। त्या ठिकाणी भक्ती संगीताचा कार्यक्रम, या ठिकाणी मान्यवर जे भक्ती संगीतकार असतील किंवा कीर्तनकार असतील किंवा इतर जे कलाकार असतील या मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली। विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी सारेगमप फेम प्रथमेश लगाटे यांनी देखील हजेरी लावली आहे। तर अशा रीतीने या ठिकाणी जो कार्यक्रम असतो तसेच भजनी मंडळाचा कार्यक्रम देखील 3 एप्रिल पासून सुरू झाला, त्याची देखील समाप्ती 14 एप्रिल म्हणजे उद्या होणार असून या ठिकाणी जवळजवळ 48 भजनी मंडळांनी, पंढरपूर असेल, मोहोळ असेल, माढा असेल, पुण्याहून असेल, या भजनी मंडळांनी या ठिकाणी हजेरी लावून आपली भजन सेवा सादर केली। त्यानंतर मुख्य जो विना सप्ताह या ठिकाणी उभारला गेला, 7 दिवस या ठिकाणी विना सप्ताहाचं देखील लोकांनी हजेरी लावली। तो विना असा असतो की उभारल्यानंतर तो विना खाली ठेवायचा नसतो, अखंड 24 तास तो विना चालूच असतो आणि त्या विनाची समाप्ती देखील मुख्य दिवशी म्हणजे स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिवशी सकाळी 6 वाजता होत असते। अशा रीतीने त्या दिवशी गुरुद्र अभिषेक होईल। त्यानंतर नित्यनेमाने 10:30 ते 11 वाजता देवस्थानचा नैवेद्य होईल। त्यानंतर पारंपरिक असा राजघराण्याचा नैवेद्य होईल। त्यानंतर अन्नछत्र मंडळांचा नैवेद्य होईल। अशा रीतीने नैवेद्य झाल्यानंतर 12 ते 3 या वेळेमध्ये आलेल्या सर्व स्वामी भक्तांना या ठिकाणी देवस्थानच्या पूर्वेकडील उपाहारगृहामध्ये भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे। त्याचा देखील लाभ सर्व स्वामी भक्तांनी घ्यावा। तसेच संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान या ठिकाणी सजवलेल्या पालखीची मिरवणूक या मठातून त्या मठामध्ये शहराच्या प्रमुख मार्गामध्ये निघून या ठिकाणी पुन्हा 9:30 ते 10च्या दरम्यान येऊन भजन वगैरे, त्या दिंडी वगैरे या सर्व लवाजमासह ही मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावर निघून पुन्हा 9:30 वाजता या ठिकाणी येऊन या ठिकाणी पंचपदी म्हणजे भजन वगैरे होऊन शिरा प्रसादाने या सर्व उपक्रमाची सांगता होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 तारखेला गोपाळकाल्याने या सर्व उत्सवाची सांगता होते। तसेच 17 तारखेला या सर्व सेवेकरी असतील, विनयकरी असतील, पारायणकर्ते असतील, सर्व ज्यांनी नगर प्रदक्षिणाचे जे प्रदक्षिण असतील, साधारणतः या नगर प्रदक्षिणामध्ये साधारणतः 1,500 ते 2,000 महिला, बालक, आबालवृद्ध सहभागी होत असतात महिन्याभरापासून। त्या सर्वांना देखील देवस्थानच्या वतीने 17 रोजी
या देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे भोजन प्रसादाची देखील दुपारी सोय केलेली आहे. आणि तसेच मुख्य दिवशी सर्व स्वामींचं दर्शन सुलभ होण्यासाठी जे नित्यनियमाने होणारे अभिषेक देखील बंद ठेवून जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना तात्काळ श्रीफळ प्रसाद देण्यात येत असतो. तसेच जाण्यासाठी एक मार्ग, येण्यासाठी एक मार्ग, ठिकठिकाणी पाण्याची सोय शामियाना उभारण्यात आलेला आहे. तसेच सर्व स्वामी भक्तांना कुठल्याही उन्हापासून त्रास होऊ नये यासाठी आतमध्ये थंड असे कूलर लावलेले आहेत. अशा रीतीने सर्व स्वामी भक्तांना दर्शन घ्यावं या स्वामींचं आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं आणि या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती या प्रसंगी मी करतो. श्री स्वामी समर्थ.